पंचांचा इशारा, लेट्स प्ले. स्ट्राईकला येते साहिल, बघूया. पहिला चेंडू टोलवलाय, लॉंगनच्या दिशेने झेलबादची संधी आणि फलंदाज बाद. संघाला पडलेलं पहिलं खिंडार नाही तर फलंदाज म्हणावं लागेल ते साहिलच्या स्वरूपात. सुंदर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर हलकीशी प्लेट, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. धाव संख्येत एकने भर, धाव संख्या झाली ती एक बाद एक. षटक चाललंय ते पहिलं. अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी म्हणावं लागेल ती विशालची. हो, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल तो विशालचा. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू. हो, पुन्हा एकदा मारलाय चेंडू लॉंगनच्या दिशेने. पुन्हा एकदा झेलबादची संधी आणि फलंदाज बाद. डीजे बळीची टाळी, गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. प्रवीण कल्याणची जागा भरून काढण्यासाठी आले ते प्रवीण. हो, पुन्हा एकदा चेंडू मारलाय, पुन्हा एकदा झेलबादची संधी आणि फलंदाज बाद. या षटकातील तिसरा फलंदाज बाद. टाळी, गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. नवीन फलंदाज अमर. या षटकातील काहीच चेंडू बाकी. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल ती विशालची. हो, हलकीशी प्लेड, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, त्याच्यावरती थोडीशी मिसफिल्ड, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण आणि 1 शॉट, 1 शॉट. आत्ताची एकच धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 बाद 3 बाद 2. लोक तुला टाकत्याल पुरून. गोलंदाज नेम वैभव. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक.
हो मारलेला चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने हलकसा टोलवलाय त्याच्यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्याच्यावरती एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू चालाय सरळ सीमा रेषे बाहेर खणखणीत चौकार 4 धाव. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली ती 7. षटक चालू ते दुसरं अतिशय सुंदर प्रकारचा फटका म्हणावा लागेल तो अमरचा. पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या नादात थोडस त्याच्यावरती कोणतीही धाव नाही. पुढील चेंडू मारलाय तो विकेटच्या दिशेने त्याच्यावरती एक धाव पूर्ण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 1 शॉट 1 बाउन्स. सर शॉर्ट रन नाही ना आत्ताची. अरे सर 1 शॉट आत्ताची एकच धाव. हो हलकीशी बॅटची आहे सुंदर क्षेत्ररक्षण निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल तो वैभवचा. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी चालली ती मांजरी संघाची. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलाय तो विशाल. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी केली होती ती पहिल्या षटकामध्ये. हो मारलेला चेंडू चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने थोडस त्याच्यावरती 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झाली ती 10. हो पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल ती मांजरी संघाची. हो मारलेला चेंडू चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे बाहेर खणखणीत षटकार 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या झाली ती 16. डीजे गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. पुढे टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो.
पुन्हा एकदा मारलेला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक खणखणीत षटकार 6 धावा. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 22. 3 बाद 22. अतिशय सुंदर फटके म्हणावं लागेल ते प्रवीणचे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने. अतिशय सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्याच्यावरती पाहता पाहता 2 धावा पूर्ण. हलकीशी बॅटची एज. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 बाद 25. लक्षात राहील नव्हतं. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत ते पारगावचे स्टार खेळाडू महाराष्ट्र पोलीस विशाल मोरे सर. गोलंदाजीसाठी आलेत ते आदित्य. हो पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. थोडस बीट होतात तर बॅट्समन. आता मात्र वाईट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धती चेंडू. त्याच्यावरती खरपूर समाचार आणि चेंडू गेलाय सरळ सीमा रेषे बाहेर. खणखणीत षटकार 6 धावा. चौकार. गंगाराम दादा चषकाचा धावसंख्येत दणदणीत 6 ने भर. चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. 9 चेंडू आणि वैयक्तिक 22 धावांवरती खेळतात ते प्रवीण. हो पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धती चेंडू खोदून काढलाय. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 32. हो पुन्हा एकदा
22 एक धाव. 22. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, झेलबादची संधी आणि अतिशय सुंदर प्रकारचा झेल. फलंदाज बाद. बळीची टाळी. गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. नवीन फलंदाज. पुन्हा एकदा मारलेला चेंडू सरळ चाललाय सीमारेषेबाहेर. वाघाची धाड फोडलाय पहाड. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. खणखणीत षटकार. चाळीस. हो, सुंदर पद्धतीने स्टेअर केलेला चेंडू. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. शेवटचा षटक चालू. हो, पुन्हा एकदा मारलेला चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. हा पहा षटकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी करतोय तो प्रवीण. 13 चेंडू आणि वैयक्तिक 37 धावांवरती खेळतात. हो, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. धावाची संधी, परंतु पाहता पाहता 2 धावा पूर्ण. हो, मारण्याच्या नादात थोडेसे बीट होतात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल तो वैजनाथ यांचा. या षटकातील काहीसे चेंडू बाकी. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडस बीट. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. धावबादची संधी आणि
फलंदाज बाद. बळीची टाळी. बळीची षटकातील काहीसे चेंडू बाकी. हो पुन्हा एकदा मारलेला चेंडू. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. धावबाची संधी परंतु नाही. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि धावसंख्या झाली ती 50. जिंकण्यासाठी मांजरी संघाला 30 चेंडू आणि 51 धावांची गरज. गंगारामदादा चषकामध्ये चला, सहभागी यानंतर होणारा झालेल्या सर्व सामना संघाचे, पाडेगाव सर्व क्रिकेट स्पर्धकांची, क्लब वर्सेस सर्व तुकाई प्रेक्षकांची, टायगर पारगाव. गंगारामदादा युवा दोन्ही मंच संघांच्या गराडे कर्णधारांना यांच्या तुमचा 12वा खेळाडू हा पवेलियन कक्षामध्ये पाहिजे. सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी सनी होले सर आणि आपणास विनंती, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचंय.
तर गोलंदाजीसाठी आलेत ते नामदेव आणि फलंदाजीसाठी विजय चांदेकर आणि निलेश. हेड सिट कॉल 1 मिनिट. आणि नाणेफेक जिंकलंय ते पाडेगाव संघाने. प्ले. ओ निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल तो नामदेवचा. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू. कसल्याही प्रकारचा फलंदाजाला समजू शकला नाही. रिव्हर्शिपचा अटेंड आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. डीजे. चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. पाडेगाव संघ आपला निर्णय काय आहे? पुन्हा एकदा चेंडू मारलाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. हा पहा चौकार. गंगाराम दादा चषकाचा धावसंख्येत दणदणीत 4 ने धावसंख्येत. चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. पुन्हा एकदा रिव्हर्शिपचा अटेंड आणि चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक तिसरा चौकार म्हणावा लागेल तो विजयचा. हो पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मानाच्या नादात थोडस बेट झालाय. धावसंख्या झाली ती बिनबाद 12. जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज ती मांजरी संघाला. हो पुन्हा एकदा नाण्याच्या नादात थोडस बीट होतात. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 12. बघूया पुढील षटक घेऊन आला तो वसंत. अजूनही जिंकण्यासाठी मांजरी संघाला 24 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडस बीट होतात. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव स्वरूपाचा म्हणावा लागेल वसंतचा.
पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू चेंडू झाला सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. हो पुन्हा एकदा चेंडू चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषे बाहेर वाघांची दाट हा पहा फोडलाय पार. षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. धाव संख्येत 6 ने भर धाव संख्या झाली ती बिनबाद 22. हो पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू तसाच टलवलाय चेंडू झालाय सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत षटकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. हो पुन्हा एकदा अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू बनावा लागेल. हो पुन्हा एकदा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने खणखणीत चौकार. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 32. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 19 धावांची गरज ती मांजरी संघाला. तर गोलंदाजी मार्क साठी आले ते रोहन. ओ निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल तो रोहनचा. पुन्हा एकदा स्टेअर केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषे हा पहा बाहेर खणखणीत चौकार. चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. पाडेगाव संघ तुमचा निर्णय काय आहे? गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू मारलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत बॅक टू बॅक दुसरा चौकार.
हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. रामभाऊ सुनेम तुम पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. साबळे सरांशी संपर्क साधायचा आहे. हो, पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडस बीट होतोय तो विजय. अजून जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू आणि 7 धावींची गरज. पुन्हा एकदा चेंडू लॉंगांच्या दिशेने मारलाय. झेलबाची संधी, परंतु सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल. पण पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. निमित्ताने उपस्थित होत आहेत ते नवखंडेनाथ मित्रमंडळ उपाध्यक्ष पिनोअप्पा जगदाळे आणि माजी उपाध्यक्ष अनिकेत भोसले. सर, आपलंही मान्यवरांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. हो, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव. ओ, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर, आताच्या 5 धावा आणि सामना जिंकलाय तो मांजरी संघाने. माजी उपाध्यक्ष अनिकेत भोसले यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब देणार आहे. चला, विजय चांदेकर सर, तुम्हाला विनंती आहे